योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. आपण मागच्या भागामध्ये वृत्ती म्हणजे काय याचा थोडा विचार केला होता. तर वृत्ती या शब्दाचा अर्थ स्फुरण. आपल्याला आपण ज्यावेळेला शांत बसलेलो असतो आणि एकदम काहीतरी स्फुरण येतं की अमुक असं करावं, किंवा असंही स्फुरण होतं की अरे मी आहे, मी जिवंत आहे, मी अमुक अमुक आहे, आज शुक्रवार आहे, आज अमुक तारीख आहे. हा विचार आपल्या मनामध्ये येतो. त्या विचाराच्या मागे जी प्रेरणादायी शक्ती असते त्याला वृत्ती किंवा स्फुरण असं म्हणायचं. आणि मग अशा ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींचा पूर्ण निरोध करायचा. म्हणजे काय, तर आपल्या चित्तामध्ये एकही वृत्ती निर्माण होऊ द्यायची नाही. असं करणं म्हणजे योग आहे. आणि हा योग आपल्याला साधायचा असेल तर पतंजली मुनी आपल्याला अनेक वेगळी तंत्र सांगता आहेत. त्यामध्ये त्यांनी क्रियायोग सांगितलेला आहे. तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान अशी 3 तत्व त्यांनी क्रियायोग म्हणून सांगितली. ते काय म्हणतात, तप केलं, स्वाध्याय केला, ईश्वर प्रणिधान केलं की समाधी प्राप्त करता येते. आता समाधी म्हणजे नेमकं काय हे आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची सूत्र बघितल्यानंतरच मी सांगणार आहे. ह्याचं कारण असं की त्या गोष्टीची आत्ता आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. कडक वस्तू चावता येत नाहीत. पुढच्या दातांनी आपण जसं तुकडा पाडतो वस्तूचा, तो पाडता येत नाही. आणि मग अशा वेळेला गरम पोळी जर का म्हाताऱ्या माणसांना दिली तर ती गरम पोळी अजिबात त्यांना चावता येत नाही. आणि मग त्या म्हाताऱ्या माणसांचं आणि घरातल्या लोकांची भांडणं सुरू होतात की इतकी गरम पोळी आम्ही करून खायला घालतो आणि तुम्हाला ती चावत नाही म्हणजे काय. तर हे समजण्याकरता म्हातारं होऊन दात पडावे लागतात की काय होतं नेमकं. तेव्हाच आपल्याला ती कल्पना करता येईल. आणि ही कल्पना करायची असेल तर एक दिवस असं करायचं की आपल्या ओठांनी गरम पोळीचा तुकडा करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे ओठावर पोळी ठेवायची आणि ओठ हलवून पोळीचा तुकडा पाडता येतो का बघायचं. तर शिळ्या पोळीचा तुकडा ओठाने चटकन पाडता येतो, पण गरम पोळी त्याच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता असते. गरम पोळीमध्ये लवचिकता म्हणण्यापेक्षा तन्यता, म्हणजे ती ताणली जाते. तुम्ही गरम पोळी हातात धरलीत आणि ती थोडी लांब ताणलीत तर त्याच्यामध्ये ताणले जाण्याची जी प्रक्रिया आहे ती असते. आणि शिळी पोळी थोडी ताणली की लगेच तुकडा पडतो. हे उदाहरण का द्यायचं, तर त्या अवस्थेला गेलं की मग त्यातली जी काही तीव्रता आहे त्या दुःखाची किंवा त्या अवस्थेची समजते. तसं आपण योगाच्या काही पायऱ्या चढून गेलो, आपण हळूहळू यमनियम पाळायला लागलो, प्राणायाम करायला लागलो, एकाग्रता करायला लागलो, वेगळ्या तत्वांचं चिंतन करायला लागलो की मग आपल्याला हे समाधी म्हणजे काय हे समजणं सोपं होईल.
अन्यथा ते फक्त शब्द राहतील. जसं एखादी लहान 3-4 वर्षाची मुलगी छोटीशी असते, तर ती न लाजता चोली के पीछे क्या है या गाण्यावरती अगदी छान आनंदाने नृत्य करते. त्याच आनंदाने ती ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ह्याच्यावरती पण नृत्य करते. याचं कारण की तिच्याकरता त्या शब्दांचा अर्थ तिला माहिती नाही, म्हणून ते नृत्य हे तिच्याकरता एक नुसतं म्युझिक असतं. ते शब्द नसतात किंवा त्याच्यात त्या शब्दाच्या भावना नसतात. तिला दोन्हीचाही अर्थ कळत नसतो. तसं आत्ता आपल्याला नुसतं आपण सूत्र म्हणू, पाठ करू. आता बरेच लोक, मागे मी म्हणलं तसं की YCBची, QCIची किंवा अन्य अशा परीक्षा देतात फिलॉसॉफीच्या. खूप लोक आज PhD करतात. आत्ता मागच्याच आठवड्यामध्ये एका मुलीचा फोन आला होता की मी औरंगाबादहून एका कुठल्या तरी योगाच्या संस्थेतनं PhD करते आणि मला अमुक अमुक गोष्टी तुमच्याकडे शिकायला यायच्या. तर मी तिला एक क्वेश्चनर पाठवला. तिने भराभरा त्याची उत्तरं पाठवली. मग मी तिला विचारलं की यातल्या किती गोष्टी तू प्रत्यक्षात आचरणात आणतेस. तर तिने मला प्रश्न विचारला की हे करण्याची गरज काय. म्हणजे मी तिला म्हटलं की तू सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह ही जी तत्त्व आहेत, हे आचरणात काही, जीवनात त्याचा उपयोग काही करतेस का. तर नाही म्हणली. आणि ऑलरेडी तिने योगाच्या एका विषयामध्ये PhD केली आहे, तर तिला दुसरी PhD करायची आहे. तर अशी शब्दबंबाळ खूप लोक आज आपण बघतो की TV वरती बोलतात, पण प्रत्यक्षामध्ये त्याचा अवलंब करत नाहीत. आणि जोपर्यंत आपण प्रत्यक्षात अवलंब करत नाही, तोपर्यंत पुढची सूत्र किंवा पुढची तत्त्व आपल्याला समजून घेणं खूप कठीण आहे. तर आपण परत एकदा ह्या अष्टांग योगाच्या 8 अंगांबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. मागच्या भागामध्ये म्हटलं तसं की पहिलं अंग आहे यम. यम म्हणजे काय, तर मी आणि उरलेलं सगळं जग, म्हणजे ज्याला आपण मी समजतो. आता आपण ज्याला मी समजतो म्हणजे काय, तर आपलं शरीर, मन, बुद्धी किंवा आपली काही डिग्री असेल ती, मी कोणाची तरी बायको आहे, मी कोणाची तरी आई आहे, बहीण आहे, किंवा जे काही आपली नाती आहेत, या सगळ्याला मिळून आपण एक मी असं म्हणत असतो. तर त्या मीच्या व्यतिरिक्तचं जे काय आहे त्याच्याशी मी कसं वागायचं, कुठल्या पद्धतीने मी वागलं की मला सतत समाधानाचा अनुभव येईल, मला भीती वाटणार नाही, मला काळजी वाटणार नाही, मला दुःख होणार नाही, माझ्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होणार नाही, अनुराग उत्पन्न होणार नाही, माझ्यामध्ये कुठल्याही प्रकारची शारीरिक मानसिक व्याधी निर्माण होणार नाही. कारण हे सगळे परत योगातले अडथळे. तर या योगातल्या अडथळे मला टाळून ह्या सगळ्या वस्तूंशी मी कसं वागायचं ह्याचे नियम म्हणजे यम आहेत. आता आपण थोडंसं ह्या मीचा विचार करायचा आहे. म्हणजे आपण असं म्हणतो बघा की माझा अंगठा दुखतो आहे किंवा माझे डोळे दुखत आहेत, आज माझं पोट खराब नाही आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणत की मी पोट खराब आहे, मी अंगठा खराब आहे, मी डोकं दुखतं आहे. तर माझा या शब्दाचा शब्द ज्या वेळेला आपण वापरतो याचा अर्थ असं आहे की डोकं हे माझ्यापेक्षा वेगळं आहे, माझा अंगठा हा माझ्यापेक्षा वेगळा आहे. म्हणजे थोडक्यात काय की हे जे स्थूल शरीर ज्याला आपण मी असं म्हणतो, ते स्थूल शरीर मुळात मी नाहीच आहे. हे माझी एक्सेसरी आहे, हे माझं काहीतरी बाहेरचं कवच आहे. जसं एखाद्या आपल्या शेजारच्या माणसाची किंवा आपल्या घरातल्या कोणाची तरी कार आली
की आपण म्हणतो अरे रमेश आला. आता रमेश आपल्याला दिसत पण नसतो, पण रमेशची कार दिसते आणि मग आपण सांगतो की रमेश आला. म्हणजे काय की आपण त्यावेळेला रमेश आणि कार हे दोन गोष्टी एकत्र गृहीत धरून त्याला रमेश असं संबोधतो. एखादा तरुण मुलगा स्कूटरवरनं किंवा सायकलवरनं वेगाने गेला म्हणजे आपण म्हणतो की काय अक्षय वेगाने गेला. आता तुम्ही जर का नीट विचार केलात तर अक्षय कुठंही जात नसतो. अक्षय त्या गाडीवर बसलेला आहे आणि गाडी धावत असते. पण आपण म्हणताना असं म्हणतो की अक्षय वेगाने गेला. तसंच मी आणि हे शरीर हे वेगळे आहेत. जसं अक्षयचं स्कूटर आणि अक्षयची सायकल आणि अक्षय हे वेगळे आहेत, तितकेच आपण आणि आपलं हे शरीर हे पूर्णपणे विभक्त आहेत, वेगळे आहेत. हे आधी आपण स्वतःच्या मनावरती सतत बिंबवलं पाहिजे. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं की समाधी समजून घ्यायची असेल तर आधी काही तत्व आपल्या अंगी खूप रुजली पाहिजे. अगदी खोलवर आपल्याला सतत या गोष्टीची जाणीव पाहिजे की मी शरीर नाही आहे. मग आपण आणखीन एक असं म्हणतो की माझी बुद्धीनं कामच करत नाही काही, माझ्या मनाला खूप यातना होतात. म्हणजे काय तर मन आणि बुद्धी हे सुद्धा आपले नाहीत. माझं असं म्हणतो, माझा शर्ट, तसं माझी बुद्धी, माझं मन, म्हणजे हे सगळे माझ्याशिवायचे घटक आहेत. मन म्हणजे पण मी नाही आहे, बुद्धी म्हणजे पण मी नाही आहे, प्राण म्हणजे पण मी नाही आहे. म्हणजे आपल्याला योगामध्ये जे 5 कोश आहेत, अन्नमय कोश म्हणजे हे स्थूल शरीर पेशींनी बनलेलं, प्राणमय शरीर म्हणजे आपल्यातली ऊर्जा प्राणशक्ती तिचा कोश, नंतर मनोमय कोश, विज्ञानमय कोश म्हणजे आपली बुद्धी, संस्कार जिथे असतात ते, आणि त्यानंतर आनंदमय कोश. असे हे जे 5 कोश आहेत, या कोशांच्याही आतमध्ये आपण खरे आपला आत्मा हा असतो आणि तो त्याच्यापेक्षा भिन्न आहे, तो पूर्णपणे वेगळा आहे. त्याचा या 5 कोशांशी खऱ्या अर्थाने काहीही संबंध नाही. हे आधी आपण आपल्या मनावरती सतत 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 बिंबवलं पाहिजे की मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे प्राण नाही. जसं आपण शंकराचार्यांचं एक स्तोत्र आहे, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रम. तर ते शंकराचार्यांना हेच सांगायचं की मी हे नाही आहे, याच्यापेक्षा मी काहीतरी सूक्ष्म आणि वेगळं आहे. आणि तो जो मी आहे, जो सूक्ष्म मी, त्याने ह्या 5 कोशांशी म्हणजे शरीर, प्राण, मन, बुद्धी आणि आनंदमय कोश म्हणजे आपली जी आनंदाची अवस्था असते की अशी एक अवस्था, आपण ज्यावेळेला छान गाढ झोपलेलो असतो, सुषुप्ती असं त्याला म्हणतात. तर हे जे सगळे कोश आहेत, ह्या कोशांशी मी कसं वागायचं, आणि असा माझा कोश आहे तशा उरलेल्या वस्तूंचा पण कोश आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये अंगठी असेल तर या अंगठीला सुद्धा 5 कोश आहेत. माझ्या गळ्यात जर चेन असेल तर तिला पण 5 कोश आहेत. माझ्या अंगावरचे कपडे, माझ्यासमोरचं टेबल, यावत मागच्या भागात सांगितलं होतं की संपूर्ण विश्वाचे आपल्याला 2 भाग करता येतील. एक भाग म्हणजे मानवनिर्मित सृष्टी आणि दुसरी निसर्गनिर्मित सृष्टी. पण मग मानवनिर्मित सृष्टी ही निसर्गनिर्मित सृष्टीचाच एक भाग असतो. म्हणजे निसर्गातले घटक वापरूनच आपण माणसं वेगळी वेगळी वस्तू किंवा नवीन जीव जन्माला घालतो. हे सगळं मानवनिर्मित जे आहे ते निसर्गाचाच एक भाग आहे. म्हणून
त्याचा आपल्याला दोन भाग करता येत नाहीत. परत सजीव आणि निर्जीव असे आपण सर्वसाधारण दोन भाग करतो कुठल्याही गोष्टीचे. तर आपल्या योगामध्ये काही तत्वज्ञानी लोक आहेत, ते असं म्हणतात की जगात निर्जीव असं काहीच नाही, सगळंच सजीव आहे. हा लाकडाचा इथे टेबल आहे ते सुद्धा सजीव आहे. ह्याचं कारण की त्याच्यामध्ये अणुरेणूंची हालचाल सतत होते आहे. लाकडामध्ये अग्नी आहे आणि म्हणून ते जळणार आहे. तर अशा रीतीने ही जी सगळी सृष्टी आहे की ज्याचं आपण कितीही वेगळे 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 भाग केले तरी ती सगळी सृष्टी ह्याच्याशी मी कसं वागायचं ह्याचे नियम म्हणजे यम आहे. आणि ते 5 महत्त्वाचे नियम पतंजलींनी सांगितलेले आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. आता काही लोकांना असं वाटेल की अरे मागच्या तासाला आम्ही हे ऐकलं, आता परत नको. पण एकदा पटकन त्याची उजळणी करायची. हिंसा म्हणजे कोणालाही दुखवायचं कुठल्याही प्रकारे, काया, वाचा आणि मनानी. म्हणजे कायेनी म्हणजे थप्पड मारायची, कुत्रं चाललंय तर त्याला फटका मारायचा, तर ही एक प्रकारे शरीराने केलेली हिंसा आहे. वाचेने केलेली हिंसा, येता जाता अपमान करायचा, शिव्या द्यायच्या, काहीतरी बोलायचं, तोंड वेडीवाकडी करायची, तर ही सगळी वाचेची हिंसा झाली. आणि चित्तेमध्ये हिंसा काय करतो चित्तामध्ये, तर अमुक अमुक ते राजकारणी आहेत ते निवडणुकीमध्ये पडोत, अमुक अमुक ते कोणीतरी ग्रहस्थ आहेत ते विचक्रम डोक्याचे आहेत तर त्यांना कोरोना हो, असं जे काही आपल्या चित्तामध्ये हिंसक विचार येतात, दुसऱ्याला इजा होईल, दुसऱ्याला दुःख होईल अशा प्रकारचे, त्याला म्हणायचं हिंसा. मग अशा प्रकारची तिन्ही प्रकारची हिंसा आपण टाळली पाहिजे, अहिंसक झालं पाहिजे. मग सत्य, तर सत्य बोलणं आणि सत्य वागणं. म्हणजे सत्य बोलणं या शब्दाचा अर्थ की जे खरं आहे ते सांगायचं. पण आपलं सगळं महाभारत काय, भागवत काय किंवा सगळे तत्वाचे ग्रंथ काय म्हणतात की असं सत्य असायला हवं की ज्याच्यामुळं समोरच्या माणसाला दुःखही होणार नाही, पण त्याचं पुढे त्या सत्याचा परिणाम हा कोणालाही दुःख भोगायला लागता कामा नये. म्हणजे अशी एक गोष्ट सांगितली जाते की एक ऋषी तप करत होते आणि तिकडून 5-6 मारेकरी आले, भिल्ल लोक, आणि हातामध्ये त्यांच्या चांगले मोठे मोठे कोयते वगैरे होत्या, बर्चा. तर म्हणे अहो इथनं गाय गेली का? तर ते ऋषी म्हणतात की मी बघितली नाही. ह्याचा अर्थ काय? म्हणजे ते असंही म्हणत नाहीत की नाही गेली आणि हो गेली, ते म्हणतात मी बघितली नाही. म्हणजे मधलाच मार्ग ते शोधतात, त्याला अर्धसत्य आपण असं म्हणू. मग आता ह्याच्यामध्ये ते असं का म्हणतात? आता ते सत्य बोलतात का असत्य बोलतात? तर एक प्रकारे ते सत्य बोलतात, कारण त्यांचा जो हेतू आहे तो हेतू चांगला आहे की त्यांना गाय वाचवायची होती आणि म्हणून ते असं सांगतात. त्यामुळे आपल्याला जीवनामध्ये 100% सत्य, हो ह्या असं असं मी बघितलं, त्या साधना आलेले ना तिथे उभ्या होत्या आणि मी बघितलं त्यांना, त्यांच्या तोंडातनं धूर येत होता. अरे पण तो धूर त्यांचा होता का त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसाचा होता हे कुठे लांबून दिसलं? तर थोडक्यात सत्य बोलणं आणि सत्य वागणं, ह्याच्यामध्ये सत्य वागताना की सत्याची बाजू घ्यायची म्हणजे सत्य वागणं आहे, त्याच्या पाठीराखण करायची, सत्याची पाठीराखण करायची. आणि हे दोन्ही करताना आपल्याला थोडं तारतम्य ठेवावं लागतं, विवेक ठेवावा लागतो. 100% प्रत्येक वेळेला सत्य बोलून वागूनही चालत नसतं, पण ज्या सत्याचं कर्म किंवा ज्याचं फळ आपल्याला चुकीचं भोगायला लागेल
अशा प्रकारचं सत्य आपल्याकडनं जाता कामा नाही. असत्य जाता कामा नाही. तर ही सगळी जी तत्त्व आहेत ना, ती पाळताना खूप विचार करून, चिंतन करून ती अंमलात आणायला लागतात. अस्तेय, स्तेय म्हणजे चोरी करणं. परवा म्हटलं तसं की कुठल्याही वैध मार्गाने वस्तू मिळवणं याच्यात पाप नाही आहे, पण अवैध मार्ग म्हणजे चुकीच्या मार्गाने एखाद्या वस्तूवरची कस्टम ड्युटी चुकवून ती वस्तू मिळवायची, टॅक्स न भरता जीवन जगायचं आहेत, स्तेय आहेत, आणि म्हणून ती करायची नाही. यानंतर अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे काय? संचय करायचा नाही किंवा दान घ्यायचं नाही. आणि शेवटचं आहे ते ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे काय? तर आपल्या ज्या सगळ्या शक्ती, आपल्याकडे बोलण्याची शक्ती आहे, खाण्याची शक्ती आहे, काम करण्याची शक्ती आहे, ऐकण्याची शक्ती आहे, पाहण्याची शक्ती आहे, तसं आपल्याकडे प्रजोत्पादन करण्याची शक्ती आहे, कुठल्याही गोष्टीचा भोग घेण्याची शक्ती आहे. आपण सुंदर संगीत ऐकतो म्हणजे काय करतो? तर संगीताचा भोग करत असतो. आपण आंबा खातो, आईस्क्रीम खातो म्हणजे काय करतो? त्या अन्नाचा भोग घेत असतो. तर हे सगळं करण्याची जी आपली उपलब्ध शक्ती आहे, ही शक्ती कमीत कमी वापरायची, किंबहुना वापरायचीच नाही. आणि जर वापरायचीच झाली तर ती कमीत कमी वापरायची आणि सुयोग्य पद्धतीने आणि सुयोग्य कारणाकरता वापरायची. म्हणजे देवाने डोळे दिलेत म्हणून आपलं डोळे ताणून ताणून कुठल्या तरी रटाळ त्याच परत परत सिरियल बघत बसायचं, किंवा सारखं ते व्हॉट्सअपचे मेसेजेस बघत बसायचं, फॉरवर्ड करत बसायचं, मग त्या फोटोचं एडिटिंग करत बसायचं काय. तर हे सगळं कळल्यामुळे काय होतं? तर डोळ्याची शक्ती क्षीण होते. आपल्या शरीराच्या ज्या वेगळ्या शरीराच्या, मनाच्या, बुद्धीच्या ह्या शक्ती आहेत त्यांचा संचय करायचा प्रयत्न करायचा, त्या कमीत कमी वापरायच्या आणि योग्य जागी वापरायच्या. याला ब्रह्मचर्य असं म्हणतात. आता यानंतर आहे दुसरा भाग किंवा दुसरं अंग, ते म्हणजे नियम. आता नियम हे कसे आहेत? तर ते वैयक्तिक जीवनाकरता नियम आहेत. म्हणजे मी किती वाजता उठावं, मी किती वाजता झोपावं, आंघोळ किती करावी, किती वेळा करावी का न करावी, जेवण किती जेवावं, मी किती बोलावं वगैरे वगैरे. मग यामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत, 5 महत्त्वाची परत अंग आहेत. ती म्हणजे शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान. तर आपण मगाशी किंवा काल क्रियायोगामध्ये तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हे थोडक्यात बघितलं आहे. आता शौच आणि संतोष. शौच या शब्दाचा अर्थ शुद्धता, शरीराची शुद्धता, वाणीची शुद्धता, तसं मनाची शुद्धता, बुद्धीची शुद्धता. आपण एखाद्याला एखादी वस्तू देतो, आता ती देताना आपल्या मनामध्ये शुद्ध भाव आहे का, की दिली असं नसतं. आपण कोणाला वस्तू देतो, कोणाला दान देतो, तर बाबा आमच्या कोपऱ्यावरचा हवा भरणारा मनुष्य आहे, त्याला मी 2 किलो डाळ दिली. तर मनात हेतू काय असतो? एक नकळत की हां ह्याला आपण दान देऊ, म्हणजे मग हा कधीतरी आपली गाडी पंक्चर झाली तर ती घरी येऊन घेऊन जाईल आणि पंक्चर काढून आणून देईल. तर आपण स्वतःचं निरीक्षण करायचं. अगदी शुद्ध भावनेने, मी ज्याला ओळखत पण नाही अशा माणसाला कसलाही हेतू मनात न धरता आपण दान करतो का? किंबहुना आपण जर दान केलं तर ती वस्तू जी खूप आपल्याला आवडली आहे त्या गोष्टीचं आपण दान करतो, हेही आपण बघितलं पाहिजे.
आपल्याला आपण लग्नामध्ये भेटवस्तू देतो, तर तेव्हा बरेचदा आपण असं करतो, हां ती कुठली ती मामींच्याकडची आलेली साडी किंवा तो फ्लॉवर पॉट आहे, तो काय आम्ही वापरत नाही, मला काय फार आवडला नाही, तर तो देऊ आपण तिकडे अमुकच्या लग्नाला. तर आपल्या मनाची शुद्धता किती आहे, आपण जे काही करतो म्हणजे दान देतो किंवा एखाद्याला नमस्कार करतो, एखाद्याला आदराने बोलतो, हॅपी जर्नी असं म्हणतो, तेव्हा खरंच आपल्या मनामध्ये हॅपी जर्नीचा भाव असतो का? तर हे हळूहळू स्वतःचं परीक्षण करायला लागायचं, स्वाध्याय करायचा, स्वाध्यायामध्ये स्वतःचा अभ्यास करायचा. अशा प्रकारे आपल्या मनाची, बुद्धीची स्वच्छता, शरीराची स्वच्छता, की माझं शरीर निरोगी असेल तर एक प्रकारे मन पण निरोगी व्हायला मदत होते. जेव्हा शरीर रोगी असतं, आणि शरीर कशाने बनतं आणि मन कशाने बनतं, तर आपण जे अन्न खातो त्या अन्नाने शरीर आणि मन बनतं. म्हणून अपरिग्रह हे जे तत्व आहे त्यामध्ये कोणाचंही दान घ्यायचं नाही. आपण दान घेतलेलं अन्न खाल्लं की त्या माणसाचा प्रभाव आपल्यावरती राहतो, आणि मग आपल्याला तो मनुष्य म्हणेल तशी आपल्याला मान डोलवावी लागते. समजा आपल्याला कोणीतरी दिले की हे आमच्या बागेतले आंबे आहेत, तुम्ही खा हो, तर तो मनुष्य 2 दिवसांनी आला तर आपण असं नाही म्हणू शकत, काय हो तुमचे आंबे खराब निघाले, असं आपण काही म्हणत पण नाही, म्हणू पण नाही. पण त्याचा एक प्रकारे प्रभाव आपल्या मनावरती राहतो, त्याच्या भावना आपल्या मनामध्ये राहतात. आपण ज्या वेळेला हॉटेलमध्ये किंवा अन्य ठिकाणी बसून खातो तेव्हा आपल्या अवतीभोवती वावरणारी जी माणसं असतात त्यांच्या मनातले भाव हे अगदी सूक्ष्मपणे आपल्या अन्नामध्ये येत असतात. आणि म्हणून हे जे आपलं चिन्मय मिशनचे चिन्मयानंद आहेत, तर ते नेहमी म्हणायचे की अन्न शुद्ध असलं पाहिजे तर आपलं शरीर, मन, बुद्धी आणि प्राण शुद्ध होतील. मग शुद्ध अन्न म्हणजे काय, तर स्वतःच्या कष्टाने कमावलेलं अन्न, हा त्यातला पहिला नियम. मग आपण कष्ट करतो का? मग आईवडिलांनी कष्ट करून मिळवलेलं अन्न आपण खातो किंवा घरातल्या दुसऱ्या कोणीतरी कष्ट करून मिळवलेलं खातो. मी नोकरीच करत नाही किंवा मी काही काम करत नाही, तर मग आपण घरातली तरी कामं करतो का? आपण काय करतो, म्हणजे ते जे काय आपण अन्न खातो ते आपल्या पोटात किंवा ओठात येईपर्यंत त्याच्याकरता मी काय कष्ट करते याचा शोध करायचा. मग यानंतर स्वयंपाक केलेलं अन्न, स्वयंपाक याचा अर्थ स्वयं, स्वतःनी शिजवलेलं, पाक या शब्दाचा अर्थ शिजवणे. मग किती अन्न असं आपण स्वयंपाक करतो, कारण दुसऱ्याने केलेला पाक असतो त्याच्यात दुसऱ्याच्या भावना जातात. म्हणून स्वयंपाक जितकं स्वतः करता येईल तेवढं करायचं. मग आपण ज्या वेळेला जेवायला किंवा खायला बसतो तेव्हा आपल्या अवतीभोवती कोणी वेड्यावाकड्या विचारांची माणसं नाहीत ना, दुष्ट प्रवृत्तीची माणसं नाहीत ना, जी योगाला विरोध करतील अशा प्रकारची तुमची एखादी मैत्रीण आहे आणि तिला रोज मॉलमध्ये जायचं व्यसन आहे, हां अशा व्यसनी बायका असतात. तर खूप अशा वेड्यावाकड्या गोष्टी की ज्या योगामध्ये अडथळे बनतात, असं करणारी लोक जर आपल्या अवतीभोवती असतील किंवा त्यांच्या हातचं जर आपण जेवत असू, वारंवार खात असू, तर आपलं मनही तसं बनतं. म्हणून आहार शुद्धी, व्यवहार शुद्धी, आपण कशा प्रकारेने व्यवहार करतो, पैशाचे व्यवहार, प्रेमाचे व्यवहार, मैत्रीचे व्यवहार, हे सगळे कशा प्रकारेने करतो, त्या व्यवहारांची शुद्धता, आपल्या परिसराची शुद्धता. आपलं घर जर स्वच्छ सुंदर असेल तर आपलं मन प्रसन्न राहतं. आपला परिसर स्वच्छ आहे, कित्येक लोकांची घरं इतकी चकचकीत असतात, पण त्यांची कचऱ्याची टोपली बघितली तर त्यांच्या मनोवृत्ती आपल्याला कळतात की
दुधाची पिशवी न धुता तशीच कचऱ्याच्या टोपलीत टाकलेली असते. काल कुठलं तरी डोक्याला लावायला तेल आणलं होतं, त्याचा पाऊच संपल्यानंतर ते लडबडलेले तेलाचा पाऊच पण त्याच्यातच असतो, त्याच्यातच आंब्याच्या साली असतात, त्याच्यातच केसाचे गुंतवळ असतात, त्याच्यातच फुटलेला बल्ब पण असतो. तर माझं घर खूप स्वच्छ क्लीन आहे, काहीही माझ्या कचरा नाही. पण मी जी कचरापेटी तयार केली आहे ती इतकी भयानक केली आहे की त्यामुळं मी एक प्रकारे हिंसा करते. कचरा वेचणारी बाई आहे, तिच्या हाताला बल्ब लागेल हा विचारसुद्धा या लोकांच्या मनामध्ये येत नाही. म्हणजे ही जी सगळी यम आणि नियम आहेत हे असे एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. पहा, आपण सत्य बोलायचं ठरवलं तर कदाचित हिंसा होते, शौच पाळायचं ठरवलं तर कदाचित हिंसा होते. मग हे सगळं तारतम्याने आपल्याला केलं पाहिजे की माझं घर स्वच्छ करताना माझ्या आजूबाजूच्या लोकांना त्रास होणार नाही ह्याची मी खबरदारी घेतली पाहिजे. दुधाची पिशवी शक्यतोवर धुवून हे सगळं का करायचं? याचा एखादा मनुष्य म्हणेल, काय हे दुधाची पिशवी धुण्याचा आणि योगाचा काय संबंध तरी आहे का, असं मनात येईल. पण नाही, ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. कारण की आपण जर दुधाची पिशवी तशीच टाकली तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्या आतलं दूध नासतं, त्याच्यातनं घाण वास येतो आणि एक प्रकारे ते जे कचरा गोळा करणारे किंवा कचऱ्याची व्यवस्था करणारे लोक आहेत त्यांच्या आजाराला आपण कारणीभूत होतो. आमचे एक योगातलेच गुरुजी आहेत, तर त्यांनी एक असं मागे तत्त्व मांडलं होतं की लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची का नाही घ्यायची. तर ज्याला योग साधायचा आहे, ज्याला समाधी साधायची आहे, ज्याला खऱ्या अर्थाने योगाची तत्त्व पाळायची आहेत, तर त्यांनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायची नाही. आता तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे आत्ताच्या काळामध्ये. तर आता हल्ली म्हणजे साधारण 2010 नंतर किंबहुना 5 नंतरच LIC पॉलिसीची रचना खूप बदलली आहे, पूर्वीसारखी ती राहिलेली नाही आहे. आणि त्यामुळं हल्ली LICची पॉलिसी घेणं हे फार पाप नाही आहे, पण पूर्वी ते होतं. ह्याचं कारण असं की लाखो लोक पैसे जमा करतात आणि त्यातले काही लोक जे मरतात त्यांच्या नातेवाईकांना पैसे मिळतात. मग जी लोक पूर्वी मरत नव्हते आणि त्यांचे पैसे LICमध्ये तसेच जमा व्हायचे, तर ज्यांना त्या LICच्या पॉलिसीचा मोबदला मिळत नव्हता त्या लोकांचे आपल्याला जे आपण ज्याला म्हणतो की हाय लागते किंवा त्यांच्याकडनं आपल्याला एक प्रकारचा दोष लागतो, आपण त्यांचं देणं लागतो. हे उदाहरणार्थ एक साधारण 1975, 72, 80, 85, 90 ह्या काळामध्ये जी LICची रचना होती तर त्यामध्ये ज्या कुटुंबाला पैसे मिळतात त्याचा मोबदला ते एक प्रकारे इतर अन्य लोकांचं देणं लागतात लाखो रुपयेचं. तर अशी खूप सूक्ष्मता ह्या शौचामध्ये आहे. म्हणजे नुसतंच आपलं आम्ही घर स्वच्छ केलं, मन स्वच्छ केलं, भस्त्रिका केली, अनुलोम विलोम केला, आम्ही देह शुद्ध ठेवला, मन शुद्ध करण्याकरता आम्ही काहीतरी सत्वगुणांचं चिंतन केलं, रामरक्षा म्हणली, काहीतरी आणखीन चांगले विचार ऐकले, इतकं पुरेसं नाही आहे. तर आपण प्रत्येक जे वर्तन करतो ते करत असताना त्याच्यावरती खूप चिंतन करून आपल्याला ते वर्तन करायला पाहिजे. हा ह्या शौच नावाच्या व्रताचा अर्थ आहे खरा. मग ह्यानंतर संतोष. तर संतोष म्हणजे काय की जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे आपल्या स्वतःच्या गुणांमुळे, आपल्या स्वतःच्या कर्तृत्वामुळे, त्या गोष्टीमध्ये समाधान टिकवणं किंवा समाधान राखणं अशी जी वृत्ती असते. काही लोक असे असतात की काही केलं त्यांना समाधान होत नाही. म्हणजे एखाद्याने उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान थंड पाणी आणून समोर ठेवलं
तर ती माणसं पितात पूर्ण ग्लासभर पाणी, पण म्हणणार अहो काय हो, किती थंड पाणी दिलं, माझा घसा धरेल ना, आणि आत्ता कोरोनामध्ये एवढं थंड पाणी देतात का? म्हणजे आधी पिणार पाणी आणि मग परत असं म्हणणार. किंवा काही लोक सतत बेचैन असतात, कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये समाधान नसतं. आणि याउलट काही लोक अशी असतात की छोटंसं काहीतरी घडलं तरी त्यांना समाधान वाटतं, संतोष वाटतो. आता एखादा म्हणेल की अहो मला मागच्या वर्षी 47% मार्क होते आणि यावर्षी 52% मिळाले, तर मी फटाके वाजवायचे का, समाधान व्यक्त करायचं का? तर हो, समाधान व्यक्त करायचं, पण मग असं जर प्रत्येकाने केलं तर प्रत्येक मनुष्य पुढची काही प्रगतीच करणार नाही. असं काही लोक म्हणू शकतील की अल्पसंतुष्टी असावं का? तर अल्पसंतुष्टता आणि समाधान या थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. अल्पसंतुष्टी म्हणजे काय की मी प्रयत्न पण करत नाही आणि काय मिळालं ठीक आहे, छान आहे. तर अल्पसंतुष्टांमध्ये पुढं जाण्याची जिद्द नसते. पण संतोष, मी आज इतके कष्ट केले आणि त्याचा मोबदला म्हणून अमुक अमुक यश मला मिळालं, ह्याच्याबद्दल समाधान असणं. किंवा मला उपलब्ध साधनांमध्ये एवढ्या गोष्टी करता आल्या, जसं की आम्ही आत्ता जो काही ऑनलाईन क्लास घेतो किंवा आत्ता मी तुमच्याशी संवाद साधते, तर ही एक माझ्या दृष्टीने समाधानाची गोष्ट आहे. मला माहिती आहे की याच्यामध्ये आवाजामध्ये व्यत्यय येतो किंवा प्रत्यक्ष आम्ही जो क्लास करतो त्याच्यामध्ये खूप दृश्य चांगलं दिसत नाही आहे, पण एक प्रकारचं मला समाधान आहे की मी घरामध्ये बसून लोकांना काहीतरी शिकवू शकते, लोकांच्या आरोग्यामध्ये काहीतरी कणभर भर घालू शकते आहे. मग आता ते चित्रच दिसत चांगलं नाही आहे, मग ते आवाजच येत नाही आहे, अशासारख्या कटकटी करण्याची जी आपली वृत्ती असते ती सोडून द्यायची. आणि हे आहे, हे आनंददायी आहे, पण हे मी अधिक आनंददायी कसं करेन, अशी एक प्रकारे जिद्द तर ठेवायचीच आहे. पण आत्ताच्या क्षणी मिळालेलं यश आहे त्याच्यामध्ये समाधान व्यक्त करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये समाधानी राहायचा प्रयत्न करायचा आहे. याला संतोष असं म्हणतात. कारण संतोष नसेल तर आपण शांत बसून प्राणायाम करू शकणार नाही. आपण जो काही दिवसभर काम करतो, काल मी जे काही काम केलं तर त्याच्याबद्दल आपल्याला किंचित जरी समाधान नसलं तर आपण बेचैन असतो की काय हे, काल माझ्या हातनं स्कूटरची किल्ली हरवली, काय हे स्कूटर पंक्चर झाली, काय अमुक झालं, मला हे आसन जमलं नाही, ते अमुक मी शेअर गुंतवला होता त्याच्यामध्ये मला काल 3 रुपये लॉस झाला. हे जे सगळं आपलं अपयश सारखं मनामध्ये घेऊन आपण जर बसलो आणि आपण ठरवलं की आज आपण प्राणायाम करायचा 7 मिनटं, तर आपण नाही. प्राणायाम काय, आपण स्वयंपाकामध्ये सुद्धा एकाग्रता करत नाही, वाहन चालवताना एकाग्रता करत नाही, अगदी साधं चित्र काढत असलो तरी आपल्याला एकाग्रता करता येणार नाही. म्हणून आपल्याला जेव्हा एकाग्रता साधायची आहे तेव्हा समाधानी वृत्ती, संतोष वृत्ती असली मनामध्ये तर आपल्या हातनं पुढचं काम चांगलं होऊ शकतं. उत्तम प्रतीचं आपल्याला काम करता येतं कुठलंही, मग ते योगातलं असेल किंवा व्यवहारातलं असेल. तर अशा रीतीने हे यम आणि नियम ही 2 पहिली अंग आहेत. परवा एकदा मी असं म्हटलं होतं की अंग, तर अंग शब्द का वापरायचा, तर काही लोक असं म्हणतात की योगाच्या 8 पायऱ्या आहेत. तर माझं मत असं आहे की या पायऱ्या नाही आहेत, ही अंग आहेत. पायरी म्हणजे काय की एक ओलांडली की दुसरी, मग त्याच्यावर परत नाही यायचं आहे. आपण जिना चढताना एक पायरी संपली की दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, तिसऱ्यानंतर चौथी, म्हणजे आपण चौथीचा अभ्यास केला की परत आपल्याला तिसरीचा अभ्यास करण्याची फारशी गरज उरत नाही. प्रत्यक्ष जीवनात करावा लागतो सारखं. ज्यांना खऱ्या अर्थाने चांगलं काही करायचं आहे त्यांना अगदी पहिलीपासूनचा अभ्यास मधनं परत करावा लागतो. पण
सामान्य जीवनामध्ये एकदा आपण 10वी पास झालो की परत 4थीची परीक्षा नाही द्यावी लागत. तसं योगात नाही आहे. या योगाच्या 8 अंगांमध्ये तसं नाही आहे की मी आता यमांमध्ये मी आता यमांच्यामध्ये माझं वर्तन परफेक्ट केलं, आता मी नियम पाळायला लागेन, आता ते झालं की मग मी आसन करायला लागेन, मग ते झालं की मग प्राणायाम करायला लागेन. असं करायचं नाही आहे आपल्याला. तर एकाच वेळेला ह्या सगळ्या अंगांचा म्हणजे त्यातली त्यात ही जी बहिरंग आहेत, परवा आपण बघितलं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5 बहिरंगाची अंग आहेत. याचा एकदमच आपल्याला सराव करायचा आहे. एकदम या शब्दाचा अर्थ एका क्षणी असं नाही, तर एकाच दिवशी ह्या सगळ्या गोष्टींचा आज थोडा सराव केला, उद्या केला, परवा केला, असं आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून ती अंग आहेत, त्या पायऱ्या नव्हे. आता यम आणि नियम यांना मी परवाच्या एका भागामध्ये म्हटलं होतं की हे जणू फळाची साल आहेत. त्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार हा एक प्रकारे गर आहे मधला, आणि त्याचं बीज म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी आहेत. तर यमनियम हे रोजचं जीवन जगत असताना 24 तास आपल्याला पाळायचे नियम आहेत. पण आसनाचं तसं नाही आहे. आसन हे आपण काही 24 तास करू शकत नाही. म्हणजे विशेषतः पतंजलींना अपेक्षित असलेलं जे आसन आहे, तर त्याच्यामध्ये मी 3 भाग नेहमी करते. एक आसन म्हणजे प्रत्यक्ष प्राणायाम करताना किंवा एकाग्रता करताना, ध्यान करताना ज्या स्थितीमध्ये आपण बसतो. मग हठयोग प्रदीपिकेमध्ये किंवा अन्य काही ग्रंथांमध्ये अशी ध्यानात्मक आसनं सांगितलेली आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सिद्धासन, स्वस्तिकासन, वज्रासन, वीरासन, पद्मासन, किंवा काही लोक बद्ध कोणासनात बसतात. महावीर स्वामींनी जे खूप तप केलं, तर त्याच्यामध्ये आपण आजच्या किंवा कालच्या भागामध्ये जे उत्कट आसन केलं की चवड्यावर बसायचं. तुम्ही जर एखाद्या कुठल्या जैन देवळामध्ये किंवा जैन पंथातली चित्र बघितली, तर काही ठिकाणी आपल्याला महावीर स्वामींचं चित्र असं उत्कटासनामध्ये बसलेलं दिसतं. म्हणजे ते चवड्यावर बसलेले आहेत आणि दोन्ही गुडघे जुळवलेत आणि 2 हात गुडघ्यांवरती ठेवलेले आहेत. तर ध्यान करण्याकरता योग्य अशी शरीराची स्थिती म्हणजे ध्यानात्मक आसन. मग हे पतंजलींना जी आसन नावाची संकल्पना अपेक्षित आहे, त्याच्यातला हा एक छोटासा भाग आहे. दुसरं आसनाचं अंग म्हणजे काय की आपण सामान्य व्यवहारामध्ये असं म्हणतो की अरे, ह्या माणसाचं आसन इतकं बळकट आहे की कोणीही त्याला हलवू शकणार नाही. म्हणजे एखादा राजकारणी व्यक्ती आहे किंवा एखादा मोठा ऑफिसर आहे किंवा एखादा कलाकार आहे मोठा, तर आपण असं म्हणतो की हा कलाकार शंकर महादेवन, त्याचं स्थान संगीतातलं इतकं आसन बळकट आहे की त्याला कोणीही हलवू शकणार नाही. म्हणजे काय, तर एखादी जीवनातली अशी एक यशस्विता, उच्च प्रतीची यशस्विता की जिथे कोणी तिथनं आपल्याला त्या स्थितीपासून ढळवू शकत नाही, अशी अवस्था. मग ती आर्थिक बाबतीत असेल, बौद्धिक बाबतीत असेल, कलेच्या बाबतीमध्ये असेल, गुणांच्या बाबतीमध्ये असेल. आपण जे यश प्राप्त करतो माणूस, त्या यशस्वीतेची एक अवस्था म्हणजे एक प्रकारचं आसन. किंवा आणखीन एक म्हणजे अधिकार. जसं की एखाद्या अधिकारी व्यक्तीने सांगितलं, आज अनेक व्यावसायिक लोक पोलीस कमिशनर किंवा कॉर्पोरेशन कमिशनर काय म्हणतात, मुख्यमंत्री काय म्हणतात किंवा पंतप्रधान काय म्हणतात हे सांगण्याची वाट बघतायत. कारण की त्या स्थानाला महत्त्व आहे, त्या आसनाला महत्त्व आहे. मुख्यमंत्र्याच्या आसनावर जेव्हा मनुष्य विराजमान होतो आणि काहीतरी बोलतो,
तेव्हा त्याला त्या आसनाला एक वेगळा अर्थ आहे, तिथे बसून बोललेल्याला. मग आपले मुख्यमंत्री घरात येऊन बायकोशी असं काही त्या आसनावर बसून बोलतात तसं बोलत असतील का? नाही, ते घरी आल्यानंतर वेगळ्याच पद्धतीने बोलतात. पण तिथे बोलताना विवेकपूर्ण, विचारपूर्ण, अभ्यासपूर्ण, जबाबदारीने बोलावं लागतं. म्हणून ते एक आसन, तो एक अधिकार असतो, त्या अधिकाराचं आसन असतं. आणि त्यानंतर जे चौथं आसनाचं अंग आपण त्याला म्हणू. अशी किती तुम्हाला आसनांची सुद्धा अंग करता येतील. तर ते म्हणजे की जसं परवा म्हटलं की स्थिर सुख आसन. म्हणजे प्रत्येक वेळेला ध्यान करण्याकरता पद्मासनातच बसलं पाहिजे का? नाही, मी भाजी कापताना सुद्धा परमेश्वराचं चिंतन करू शकते. विनोबा भावे यांनी खूप उत्तम रीतीने ह्या विषयाची मांडणी केलेली आहे की कर्म करता 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 करताच ध्यान झालं पाहिजे. शेती करताना ध्यान झालं पाहिजे, रस्त्याने चालताना ध्यान झालं पाहिजे. त्या आपल्या आत्म्याच्या जवळ आपण गेलं पाहिजे. अशा प्रकारची स्थिती की जिथे स्थिरता कशाची, शरीराची नाही तर मनाची आणि बुद्धीची, प्राणांची स्थिरता आहे. आणि त्यामुळे आम्हाला सुखाचा अनुभव येतो आहे, अशी स्थिती. म्हणजे आपल्याला बघा, आसन म्हणल्यानंतर किती गोष्टींचा विचार करावा लागेल. आता ह्यातलं अधिकाराचं आसन आणि स्वितेचं आसन हे योगाच्या दृष्टीने काही फार महत्त्वाचं आहे असं नाही आहे. पण शरीराचं आसन आणि आत्ता म्हटलं तसं की मनाच्या स्थिरतेचं आसन, ह्या दोन गोष्टी आपल्याकरता खूप महत्त्वाच्या आहेत. आज मला 4 वाजता एक दुसरा वर्ग असल्याकारणाने आपण ह्या वर्गाची वेळ बदलली होती आणि आता ती वेळ होत आलेली आहे. बरेच गुंतागुंतीचे विषय आहेत. मी बोलत असताना काही वेळेला मागच्या गोष्टी परत परत सांगितल्या जातात, पण मला असं वाटतं की त्या गरजेच्या आहेत. आणि हे सगळं जे काही मी बोलते तर त्याचा तुम्हाला किती कंटाळा येतो, ते किती रटाळ वाटतं किंवा समजतच नाही आहे किंवा ते नीट ऐकू येत नाही आहे, हे जे काही तुमचे याबद्दलचे काही विचार असतील तर ते लवकरात लवकर मला कळवत राहा, सांगत राहा. किंवा अगदी सुरुवातीला म्हटलं तसं की तुमच्या मनामध्ये ह्याविषयी काहीही प्रश्न असतील तर ते विचारत राहा. त्याची योग्य वेळ आली की तुमच्या प्रश्नांची उत्तरं आहे. आज इथेच थांबूया. ओम तत्सत.